आम्ही भांडतो कशावर? आम्हाला नोटांवर छत्रपती पाहिजे, बरोबर ना सर? आम्हाला नोटांवर छत्रपती. अरे हाड, ज्या नोटा, जे पैसे गोर गरिबांच्या मानेवर तलवार टाकून आलेले असतील, त्या नोटांवर, त्या पैशांवर आम्हाला आमचे छत्रपती कधीच नकोय, ते कधीच नको होते. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, अहो राजा, अहो राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या. ती पडलेली तटबंदी आणि ढासळलेली बुर्ज बघायला राजा पुन्हा जन्माला या. अहो राजा पुन्हा जन्माला या, हे बघायला जन्माला या की तुमचा बावळा आज कसा नशेत शिकतोय आणि पाण्याची तहान बियरवर भागवतोय. राजा पुन्हा जन्माला या. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, अहो राजा, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुम्ही सोन्याचा नांगर उभा केला, त्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज कळफास लटकताय. तुमची जयंती सुद्धा वर्षात 3 वेळा साजरी होते आणि ते शंभू राजाचं सांडलेलं रक्त विसरून आम्ही गौतमी पाटीलच्या नशेत शिकतोय. राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्म. अहो राजा, मावळे तर तेव्हाही लढले, मावळे तर आताही सीमेवर लढतायत. राजा हे बघायला जन्माला या की मावळे तेव्हाही लढले, मावळे आताही सीमेवर लढतायत. पण ते काय म्हणतात राजा कि अब तो ये तिरंगा झंडा भी हमसे ये पूछने लगा है क्या बात है भारत, आजकल मैं फहराने से ज्यादा कफन में दफनाने के क्यों काम आ रहा हूँ. राहो राजा, हृदय तो उस दिन फट गया जब बूढ़ी माँ अपने बेटे के चिथड़ों को देखकर बोली, साहब आप तो भर्ती में 1 इंच भी कम नहीं लेते, मैं आधा शरीर कैसे ले लूं. अहे राजा, हृदय तो उस दिन फट गया जब एक विधवा की बेटना हमसे ये चीख चीख कर कहने लगी, प्यार भी भरपूर गया, प्यार भी भरपूर गया, मांग का सिंदूर चला गया, छोटी छोटी दो निहालों की लंगोटियां चली गई और बेटियों की तो चोटियां भी चली गई. आपके लिए तो एक आदमी मरा है साहब, मेरे घर की तो रोटियां भी चली गई. बघा ना राजा, तुमच्या स्वराज्यात